सुप्रभात सज्जन श्रोते. निशिदिनी निरूपणामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे उपभोग शून्य स्वामी संता ओळखावे. म्हणजे उपभोग अजिबात न घेणारे किंवा जीवनात येऊन ते उपभोग अगदी नाही इतका म्हणजे शून्य म्हणावा इतकाच घेतात अशा संतांना स्वामी म्हणजे सामर्थ्यवान म्हणून ओळखावे. उपभोग शून्य स्वामी संता ओळखावे. संस्कृत सुभाषित आहे, यस्यांतर वासना रज्वा ग्रंथिबंधा शरीरिणः महानपि बहुज्ञोपि सबालेनापि येते. वासना रूप दोरीने मन शरीरबद्ध जो असे ऐसा कोणी सामर्थ्यवान पंडित असताही त्या बालक सहज पराजित करू शके. म्हणजे वासनारूप दोरीने ज्याच्या ग्रंथी बद्ध झाल्या आहेत असा कोणी एखादा शारीरिक दृष्ट्या सामर्थ्यवान असेल किंवा त्याच्याजवळ पुस्तकी पांडित्य असेल तरी सुद्धा अशा वासनारूपी दोरीने मन शरीर बद्ध झालेला जो असतो त्याचा पराभव एखादे बालक सुद्धा सहज करू शकते. म्हणून वासनारूप दोरीने मन शरीरबद्ध जो असे ऐसा कोणी सामर्थ्यवान पंडित असताही त्या बालक सहज पराजित करू शके. एखाद्या ज्ञानी पंडित जो शब्दज्ञान पातळीवर समाजात खूपच नावाजलेला असू शकतो आणि कदाचित शारीरिक दृष्ट्याही सामर्थ्यवान असू शकतो, मात्र जर त्याचे मन शरीर आणि शरीर ग्रंथी वासनारूप दोरीने म्हणजे मायामोह पाशाने जखडल्या गेल्या असतील तर एखाद्या निरागस बालकासमोरही त्याचा निभाव लागत नाही व त्याचे द्वारे त्याला पराभवाला तोंड द्यावे लागू शकते. तात्पर्य शाब्दिक ज्ञान व शरीर सामर्थ्य यापेक्षाही निर्मोही स्वभाव व आचरण याचे महत्व यशस्वी जीवन कर्तृत्वासाठी अधिक आहे. अन्यथा सत असत याची पुस्तकी नीट माहिती असलेले पंडित व शारीरिक दृष्ट्या सक्षम माणसेही केवळ मनोविजय न मिळवता आल्याने प्रत्यक्ष जीवन संग्रहात अपयशी ठरले नसते. जर ज्ञान मनोनिग्रहाद्वारे प्रत्यक्ष जीवनात आचरता आले तर जर प्राप्त ज्ञान मनोनिग्रहाद्वारे प्रत्यक्ष जीवनात आचरता आले तरच माणूस महान, वंदनीय, पूजनीय, थोरवी महानता प्राप्त करू शकतो. जर प्राप्त ज्ञान मनोनिग्रहाद्वारे प्रत्यक्ष जीवनात आचरता आले तरच माणूस महान, वंदनीय, पूजनीय अशी थोरवी महानता जनमानसात प्राप्त करू शकतो. अशा माणसाबद्दलच बोले तैसा झाले त्याची वंदावी पाहू नये अशी सार्थ संतोक्ती आहे. नाहीतर एखादे लहान व निरागस बालकही बोलक्या शंखांचा म्हणजे बोलघेवड्या पंडितांचा व शारीरिक दृष्ट्या सशक्त माणसांचा सहज पराभव करू शकते. कारण बालस्वरूप सरलता ही त्या बालकाची दैवी शक्ती असते आणि एखादे बालसुलभ सरलता असलेले म्हणजे एखादे लहान बालक सुद्धा अशा बोलक्या शंखांचा म्हणजे बोलघेवड्या पंडितांचा आणि शारीरिक दृष्ट्या सशक्त माणसांचा पराभव करू शकते. आणि बालक हे निसर्गातच निरागस असतं, सरळ असतं आणि सरळ आणि निरागसतेपुढे सामर्थ्यवान माणसाचा आणि पुस्तकी ज्ञानाचा निभाव लागत नाही एवढंच इथे सांगायचं आहे. तर असे हे जे साधू संत असतात त्यांच्यापेक्षा प्रत्यक्ष देवही कमी प्रतीचा आहे. साधू संतांसमोर नुसतेच बोलके पंडित किंवा सशक्त माणसंच नव्हे तर तथाकथित देव ही साधू संतांसमोर खुजाच ठरतो अशा अर्थाचं हे काव्य आहे. उपभोग शून्य स्वामी संता ओळखावे. आता ते काव्य नीट आहे का. साधू निरागस सरळ स्वभावी मायामोह पाश मुक्त सहज शांत भावी लोकदेह शास्त्र वासना सहज दूर सारी लोक कल्याणासाठी या संसारी.
साधू अत्यंत निरागस सरळ स्वभावाचा असतो. मायामोहाचे पाश आपल्या शांत भावाने त्याने दूर केलेले असतात. लोकवासना, देहवासना, शास्त्र वासना म्हणजे लोकेशना, प्रसिद्धीची हाव, देहेशना म्हणजे देह आणि त्याच्या संबंधित अर्थसंपत्तीची हाव आणि स्त्री बद्दलची आसक्ती म्हणजे लोकेशनामध्ये लोकप्रियता येते, देहशनामध्ये वित्तक्षणा आणि कामेक्षणा येते आणि शास्त्रीय क्षणा म्हणजे आपल्याजवळ ज्ञान असल्याचा अहंकार. म्हणून साधू निरागस सरळ स्वभावी, मायामोह पाशमुक्त सहज शांत व्हावी, लोकदेह शास्त्र वासना सहज दूर साधी. लोकवासना, देहवासना, शास्त्र वासना तो सहजासहजी दूर सारतो. लोकवासना म्हणजे प्रसिद्धीचा हव्यास, देहवासना म्हणजे पैसा आणि स्त्री कामनेचा हव्यास आणि शास्त्र वासना म्हणजे आपल्याजवळ असलेल्या शाब्दिक ज्ञानाचा हव्यास. हव्यास म्हणजे त्याचं स्वतः कौतुक करून घेणं. म्हणून साधू निरागस सरळ स्वभावी, मायामोह पाशमुक्त सहज शांत व्हावी, लोकदेह शास्त्र वासना सहज दूर सारी, लोक कल्याणासाठी ही या जगसंसारी. स्वये मुक्त राहुनी मुक्ती जल इतरा देई, निरपेक्ष जनसेवा करुनी हरिप्रिय राही, अन्यथा बिकट संसार सहज पार करी, साधू तुम्हा आम्हा साऱ्यांचा नावाडी. स्वतः मुक्त राहून लोकांना मुक्ती जल, मुक्तीचे तीर्थ प्राशन करायला देतो. निरपेक्ष जनसेवा करणारा हा साधू हरिप्रिय म्हणजे परमेश्वराला प्रिय असतो. अन्यथा बिकट संसार सहज पार करी, अन्यथा जो संसार आहे तो अतिशय बिकट आहे. तर असा हा अन्यथा बिकट असलेला संसार हरिप्रिय साधूच केवळ सहज पार करू शकतो. साधू तुम्हा आम्हा साऱ्यांचा नावाडी आणि खऱ्या अर्थाने साधू हाच तुमचा आमचा नावाडी म्हणजे भवसागर पार करून घेणारा तुमचा आमचा साधू हा नावाडी आहे, मित्र आहे, सखा आहे. कैसा हा नावाडी जीवा उद्धरी, सान थोर भेदाभेदी न गुंते समत्व आचरी, समत्वाचा भोग समत्वाचा योग, साधू देव एकत्वी पूर्ण ब्रह्मयोग. असा हा जो नावाडी आहे तो जीवाचा उद्धार करतो, सर्वांचाच उद्धार करतो. लहान मोठ्या भेदाभेदामध्ये जो गुंतत नाही आणि समत्वाचे जो आचरण करतो, असा हा समत्वाचा भोग आणि समत्वाचा योग साधलेला. जो भोग घेतो तोही समत्वाचा म्हणजे सम्यक दृष्टी आणि सम्यक आचरणाचा भोग घेणारा आणि सम्यक दृष्टी आणि सम्यक आचरणाचा भोग हाच ज्याचा योग आहे, हेच ज्याचं नशीब आहे, असा हा साधू. साधू देव एकत्वी पूर्ण ब्रह्मयोग म्हणजे समत्वाचा भोग आणि योग साधलेला साधू हा खऱ्या अर्थाने साधू आणि देव हे एकत्वाने पूर्ण ब्रह्मयोग आहे. म्हणजे साधू आणि देव म्हणजे परिपूर्ण ब्रह्मसत्ता. तरी सुद्धा देवापेक्षा साधू किंचित श्रेष्ठ आहे नव्हे, निश्चित श्रेष्ठ आहे. देवर आहे उंच जागी ज्या जन्म ना मरण, अन्य जनांसाठी स्वेच्छे साधू स्वीकारी जनन मरण. म्हणजे देव उंच जागेवर राहतो, देवाला जन्म मरण नाही, परंतु अन्य लोकांसाठी साधू स्वेच्छेने जन्म मरण स्वीकारतो. देव आहे उंच जागी ज्या जन्म ना मरण, अन्य जनांसाठी स्वेच्छे साधू स्वीकारी जनन मरण. देवाहूनही साधू संत श्रेष्ठ जाणावे, उपभोग शून्य स्वामी संता ओळखावे. म्हणजे देवाला जन्मालाच यावं लागत नाही, त्या कारणाने त्याला जन्म मरणाबद्दल काही माहितीच नसते. साधू संत मात्र तुमच्या आमच्यासाठी स्वेच्छेने जन्माला येतात. म्हणून जो देव उंच जागी राहतो, ज्या देवाला स्वतःला जन्म मरणाचे सोहाळे पण भोगावे लागत नाहीत किंवा जन्म मरणाचे जे काय तोटे आहेत तेही ज्याला भोगावे लागत नाहीत, असा हा देव उंच जागी असतो. तो जन्म मरणापासून वंचित असतो. साधू मात्र स्वइच्छेने तुमच्या आमच्यासाठी या जगात जन्माला येतात. जसे तुकाराम बुवा, ज्ञानेश्वर महाराज, गौतम बुद्ध त्यासारखे किंवा यासारखे हे महान योगी संत, हे महान योगी संत केवळ आणि केवळ तुमच्या आमच्यासाठी जन्माला येतात. आणि ते स्वतःच जीवन त्यांचं कसं असतं, देवाहूनही साधू संत श्रेष्ठ जाणावे.
जे उंच जागी राहतो त्याला जन्म मरणाचा भोग भोगावा लागत नाही. साधू मात्र स्वेच्छेने जनहितासाठी जन्म मरणाचा भोग भोगतात. आणि इतकं करूनही साधू संत का श्रेष्ठ आहेत? देवाहूनही साधू संत श्रेष्ठ जाणावे. उपभोग शून्य स्वामी संता ओळखावे. मी जीवनात येऊन सुद्धा जे स्वतःसाठी कोणत्याही गोष्टीचा किंचितही उपभोग घेत नाहीत आणि केवळ जनहितासाठी ज्यांनी स्वेच्छेने जनन मरण स्वीकारलेलं आहे असे साधू संत देवाहूनही निश्चित श्रेष्ठ आहेत. कारण देव जरी श्रेष्ठ असला, तो आकाशात उंचलागी असला, तरी त्याला जन्म मरणाचं खेळ किंवा जन्म मरणाच्या चक्रात सापडावे लागत नाहीत. साधू संत खऱ्या अर्थाने स्वतःच्या जागी मोक्ष प्राप्त केलेले असताना सुद्धा त्या मोक्ष सुखाचा सुद्धा त्याग करून साधू संत तुम्हा आम्हासाठी या जगात येतात. आणि म्हणून इतकं जगात येऊन सुद्धा ते उपभोग शून्य स्वामी म्हणजे ते स्वामी म्हणजे ते स्वतः स्वतः आत्माच असतात. मी म्हणजे स्व म्हणजे मी. म्हणजे हे जे साधू संत आहेत ते स्वामी, ते चालते बोलते ब्रह्मच असतात. साधू संत म्हणजे प्रत्यक्ष आत्माच असतो. असे साधू संत तुमच्या आमच्यासाठी जन्माला येऊन सुद्धा कोणताही उपभोग या जीवनात घेत नाहीत. म्हणून उपभोग शून्य स्वामी जे तुमच्या आमच्यासाठी जन्माला येतात ते देवाहूनही श्रेष्ठ समजावे. कारण देवाला जन्म मरण नाही. आणि साधू संत तुमच्या आमच्यासाठी स्वेच्छेने या जगात जन्माला येतात. परंतु ते मोक्ष सिद्ध म्हणजे जन्मजात ते मोक्ष पावलेले असतात. त्या कारणाने ते स्वतः कोणताही उपभोग न घेता तुम्हा मला माया मोहापासून दूर ठेवून मुक्तीचं जलप्राशन करायला, तीर्थप्राशन करायला संधी देतात. आणि तुमच्या आमच्या मोक्षासाठी जे सर्वार्थाने नावाडी मदतगार या भवसागरातून पार नेणारे मार्गदर्शक करतात. असे साधू संत हेच उपभोग शून्य स्वामी संता ओळखावे असं या शीर्षकाच्या काव्यात सांगितलेलं आहे. तर या निरूपणात एकच सांगितलेलं आहे, त्याचा देह मनावर ताबा आहे. असा साधूच खऱ्या अर्थाने सर्व गोष्टींना तोंड देऊ शकतो. परंतु पुस्तकी पांडित्य असलेल्या आणि शरीर सामर्थ्य असलेल्या माणसाचा पराभव एखादं निरागस बालकही करू शकतं. कारण ते बालक निरागस आहे, सरळ आहे. जोपर्यंत ते बालक आहे तोपर्यंत ते साधूच असतं. तेव्हा निरागस बालक बोलक्या पंडितांचा आणि शरीर संपदा लाभलेल्या तथाकथित समाजातील मोठ्या माणसाचा सहज पराभव करते. याचा खरा खुरा अर्थ आहे, जो साधू आहे तो सर्वांना पुरून उरतो. तो जनकल्याणासाठीच स्वेच्छेने जनन मरण स्वीकारून या जगात आलेला असतो. तो या जगात कोणताही उपभोग घेत नाही. परंतु उपभोग शून्य असून सुद्धा तो स्वामी म्हणजे प्रत्यक्ष आत्माच असतो. असा हा उपभोग शून्य स्वामी म्हणजे संत म्हणतो हे देवाहूनही श्रेष्ठ आहेत. कारण देवाला जनन मरण नाही. साधू संत स्वेच्छेने जनन मरण स्वीकारतात. आणि इतकं करून तुम्हा आम्हासाठीच आपला देह चंदनासारखा जिजवतात. स्वतः कोणताही उपभोग न घेता हे या जगात स्वामित्वास पात्र होतात. म्हणून उपभोग शून्य स्वामी संता ओळखावे. उपभोग शून्य स्वामी संता ओळखावे या काव्याचा अर्थ सांगून झाला. आता परत एकदा ते नीट वाचतो, तिकडे लक्ष द्या. उपभोग शून्य स्वामी संता ओळखावे. साधू निरागस सरळ स्वभावी. माया मोह पाशमुक्त सहज शांत व्हावी. लोकदेह शास्त्र वासना सहज दूर सारी. लोक कल्याणासाठी येई या जग संसारी. सोये मुक्त राहुनी मुक्ती जल इतरा देई. निरपेक्ष जनसेवा करुनी हरिक प्रिय राही. अन्यथा बिकट संसार सहज पार करी. साधू तुम्हा आम्हा साऱ्यांचा नावाडी. ऐसा हा नावाडी जीवा उद्धरी. साल थोर भेदाभेदी ना गुंते समत्वाचरी. समत्वाचा भोग समत्वाचा योग. साधू देव एकत्वी पूर्ण ब्रह्मयुग. देवर आहे उंच जागी ज्या जन्म ना मरण.
अज्ञजनांसाठी स्वेच्छे साधू स्वीकारी जनन मरण देवावने साधू संत श्रेष्ठ जाणावे उपभोग शून्य स्वामी संता ओळखावे उपभोग शून्य स्वामी संता ओळखावे. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.